नांदेड या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने अ, ब, क, ड वर्गीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाला स्थानिक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे। यावेळी बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की सकल मातंग समाजाच्या मागण्या या पूर्णपणे योग्य आहेत। या मागण्या मान्य होण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे आणि समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहेत। या भेटी दरम्यान सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। अ, ब, क, ड वर्गीकरणाच्या संदर्भात आणि अन्य मागण्याच्या संदर्भामध्ये सकल मातंग समाजाने या ठिकाणी धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। प्राध्यापक इंगळे सरांनी गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण या ठिकाणी होते। काल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अविनाशरावजी घाटे साहेबांची माझी चर्चा या संदर्भात झाली होती आणि समाजाच्या मागण्या समजावून घेणे आणि योग्य त्या मागण्याला पाठिंबा देणे यासाठी मी माझ्यासोबत मोहनरावजी अंबर्डे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत। मी या मागण्या सगळ्या समजून घेतलेल्या आहेत। आत्ताच माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो। जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत शासनाकडे याचा सविस्तर अहवाल जाईल। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे या मागण्याच्या संदर्भात पाठपुरावा करणे, शिष्टमंडळाची भेट करून देणे यासाठी माझा निश्चितपणाने प्रयत्न राहील। शासनाने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा अशी माझी स्वतःची शासनाकडे विनंती राहील। NTV न्यूज मराठी, नांदेड।